अविकसित उंची. मॅक्स आणि सारा यांच्याविषयी ही गोष्ट आहे. मॅक्स त्याच्या मित्रांच्या तुलनेत खूप लहान आहे, पण त्या दोघांचे वय सारखे आहे. मॅक्स आणि साराचा जन्म 20 वर्षांआधी झाला होता आणि तेव्हापासून मॅक्सचे वजन आणि उंची सारापेक्षा कमी आहे. हे मॅक्सच्या सोबत का झाले? मॅक्सच्या आईला रक्ताची कमतरता होती. त्याच्या आईला हे माहीत नव्हते की गरोदरपणात तिला संतुलित आहार घेण्याची गरज होती. त्यामुळे जेव्हा मॅक्स गर्भात होता तेव्हा त्याला पर्याप्त ऊर्जा आणि पोषण मिळाले नाही, ज्यामुळे त्याचा योग्य विकास होऊ शकला नाही. याचबरोबर मॅक्सच्या आईची आयुष्यभरात योग्य वाढ झाली नाही. तिचे गर्भाशय छोटे राहिल्यामुळे प्रसूतीचा अनुभव तिच्यासाठी कठीण झाला. याआधी प्रसूतीच्या दरम्यान तिने आपल्या मुलाचे आयुष्य गमावले होते. जीवनाचे पहिले 3 वर्ष मॅक्सला सारासारखे पोषक घटक असलेले जेवण मिळाले नाही. जी डाळ तो खायचा ती पातळ किंवा पाणी टाकून बनवलेली होती. त्याला फक्त तांदूळ आणि चपाती मिळाली आणि जवळजवळ त्याला मांस किंवा भाजी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याला पुरेशी ऊर्जा मिळाली नाही. तो अशक्त नव्हता, म्हणून त्याच्या आईला त्याच्या विकासासाठी पुरेसा पोषक आहार मिळत नसल्याचे लक्षात आले नाही. मॅक्सला अतिसार आणि संक्रमणाचा सतत त्रास असायचा. साराच्या तुलनेत मॅक्सची वाढ कमी झाली, त्यामुळे त्याची गणना अविकसित उंचीच्या श्रेणीत झाली, कारण त्याची उंची सामान्यपेक्षा खूप कमी होती. मॅक्स आणि सारा एकत्र अभ्यास करायचे, परंतु सारा अभ्यासात नेहमी पुढे असायची आणि मॅक्सपेक्षा जास्त गुण मिळवायची. आज सारा मॅक्सपेक्षा चांगली नोकरी करते आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवते.